सांगायचंय, ज्यावेळेस एका माणसाचं आणि माझं भांडण चालू होतं बिग बॉसच्या घरामध्ये, तेव्हा चोरीचा मुद्दा आलेला आणि मी त्याच्या विरोधात उभी राहिली होती. मी माझं ठामपणे मत सांगितलं होतं की चोरी ही वृत्ती आहे आणि त्या वृत्तीच्या विरोधात मी आहे. मग कोणी ती चोरी कुठल्या भावनेने केली याच्याशी मला काहीही घेणं देणं नाही. चोरी चोरी आहे माझ्यासाठी. समोरचा व्यक्ती माझा ऐकत नव्हता, त्याच्यामुळे मी उदाहरणासकट त्याला हे सांगितलं की एखादा माणूस जर खून करून येतोय तर माझ्यासाठी तो गुन्हेगारच असेल, व त्याने खून करू किंवा चोरी करू. भारतीय संविधानामध्ये हा माझा शब्द गेला होता बिग बॉसच्या घरात असताना. भारतीय संविधानामध्ये प्रत्येक गोष्टीला, प्रत्येक गुन्ह्याला एक आहे की तुम्ही शिक्षा आहे प्रत्येक गुन्ह्याला. त्यानंतर बिग बॉसची अनाउन्समेंट झाली की दिव्या, तुम्ही संविधान हा शब्द बिग बॉसच्या घरात वापरू शकत नाही. त्यानंतर मी त्यांना हे सांगितलं की रेफरन्स म्हणून मी सांगतेय सर, कारण त्यांना कळतच नाहीये. तर त्यांचा रिप्लाय असा होता की आता तुम्ही मला शिकवणार. त्याच्यानंतर मी शांत बसले. पण त्याच्या काही दिवस आधी ज्यावेळेस गणपती बाप्पांचं बिग बॉसच्या घरामध्ये आगमन झालं, त्या गणपती बाप्पांना माझा भाऊ, मी ज्याला भाऊ मानले, राकेश बापट, हा जेव्हा मूर्ती बनवत होता त्याच्या बाजूला मी उभी होते आणि माझा आनंद गगनात मावत नव्हता, कारण मी माझ्या भावाला मूर्ती बनवताना बघत होते. गणपती बाप्पाच्या डोक्यावरती लागलेली जे मुकुट आहे ते माझ्या ज्वेलरी मधून आहे. गणपतीच्या बाप्पाच्या कानामध्ये जो डूल आहे तो माझ्या ज्वेलरी मध्ये. मी सर्वांचा मान सन्मान ठेवला. ज्याची जशी भावना आहे त्याला मीही प्रतिसाद दिला. मग तुम्ही जेव्हा बिग बॉसच्या घरामध्ये काही नियमांपैकी असे नियम आहेत की तुम्ही धार्मिक, राजकीय आणि अशा गोष्टी, वैचारिक अशा गोष्टी नाही सांगू शकत, मग तुम्ही एका समाजाकडे न्याय करताय आणि माझ्यासोबत अन्याय करत नाहीये का? जे मी संविधानाला माझं सर्वस्वी मानते, माझं श्रद्धास्थान मानते, माझ्यासाठी श्वासापेक्षा जास्त मी संविधान जपते, कारण तिथून न्याय मिळतो, ही माझी भावना आहे संविधानाकडे. मग तुम्ही मला संविधान असे शब्द वापरू नको हे जेव्हा बोलता तेव्हा तुम्ही माझ्यासोबत अन्याय करत नाहीये का? हा प्रश्न मला अखंड महाराष्ट्राला विचारायचा.